हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर. आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे ऑर्गनायझेशनल बिहेवियरवर मॉक टेस्ट. याच्या आधी आपण मागच्या आठवड्यात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटवर मॉक टेस्ट केला होता. आपण जर त्याला अटेम्प्ट नसेल केला तर आपण करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लिंक उपलब्ध राहील. यांनी आपल्या या 2 युनिट्सच्या MCQ वर चांगली कमांड होऊ शकते आणि काही नवीन कन्सेप्ट सुद्धा आपल्याला शिकायला भेटतील. तर आपण ही टेस्ट सुद्धा ॲज अटेम्प्ट करावी. आणि प्लस ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची जर आपण मिस केली असेल तर याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर हे तुम्ही सुद्धा हे पण आपण पाहू शकता. चला, आता आपण टेस्ट सुरू करू. आणि टेस्ट सुरू करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वाची सूचना की मॅनेजमेंटचा कंप्लीट कोर्स महाराष्ट्र सेट 2022 साठी ऑलरेडी सुरू झाला आहे. त्याच्यासाठी आपण ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करावा. हा आमचा ऑफिशियल लोगो आहे. हाच ॲप आपल्याला डाउनलोड करायचा आहे. जर आपण हा कोर्स घेता तर याच्यात आपल्याला फुल सिलेबसचे नोट्स, पूर्ण 10 युनिटचे नोट्स भेटतील, 10 मॉक टेस्ट भेटतील, ज्याच्यात आपला 1000 एक्झाम लेवल प्रश्नांचा सराव होऊन जाईल. PYQ 2015 ते 2021 पर्यंत उपलब्ध राहतील. आणि याच्यात PYQ ची इम्पॉर्टन्स काय असते हे आपल्याला माहीतच असेल, कारण PYQ अटेम्प्ट न करता तुम्ही विसरून जाल की या अटेम्प्टला या एक्झामला आपण क्रॅक करू. PYQ हे फार महत्त्वाचे आहे. ओके, चला. आणि फुल सिलेबसवर व्हिडिओ लेक्चर सुद्धा उपलब्ध राहतील. हे जर कोर्स तुम्ही घेता तर याच्यासोबत तुम्हाला पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटेल. याच्यातही मॉक टेस्ट, 50 मॉक टेस्ट, फुल सिलेबसचे नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि PYQ आणि प्रॅक्टिस MCQ चे PDF मिळतील. सध्या आपल्या होळी निमित्त खास ऑफर आलेला आहे की याच्यावर 20% डिस्काउंट सुरू आहे कोर्सच्या फीसवर. जी 5000चा कोर्स होता तो फक्त आपल्याला 4000 मिळत आहे. 4000 पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मिळणं, दोघांचा ऍक्सेस मिळणं हे आजच्या याच्यात संभव नाहीये. पण आपण हा आपल्याला इतक्या कमी प्राइसमध्ये, रेंजमध्ये आपल्या हिशोबाने आपल्याला मिळवून देत आहे. तर या अवसरचा आपण लाभ घ्यावा. ओके. आणि कोर्स बद्दल आपल्याला काही क्युरी असेल, बॅचला जॉईन करायचं असेल, करायचं आहे, तर याच्यासाठी काही जर अडचण आली तर खाली दिलेल्या नंबरला आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करावा. ओके, चला. आज अजून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे आपल्यासाठी की इव्हॅल्युएशन टेस्ट जी आहे ती आपण वीकली इव्हॅल्युएशन टेस्ट सुरू केली आहे, जी ग्लोबल ऑनलाईन ॲपवर राहील. आणि ही टेस्ट पूर्णपणे फ्री आहे. आणि ही टेस्ट सुद्धा आपण अटेम्प्ट करू शकता. याच्यासाठी आपल्याला एकही रुपया चार्ज करण्यात येणार नाही. तर ही टेस्ट आपण अटेम्प्ट करावी. याच्यात सध्या जी आपली पहिली इव्हॅल्युएशन टेस्ट आहे ही मार्केटिंग या युनिटवर आहे. हळूहळू आपण याच्यात सगळ्या युनिटचा इव्हॅल्युएशन टेस्ट देण्यात करू. जसे जसे आपल्या युनिट्स होत जातील तसे तसे आपण इव्हॅल्युएशन टेस्ट करू. पण या इव्हॅल्युएशन टेस्ट वीकली आहेत. ओके, चल. आता बिफोर स्टार्टिंग मॉक टेस्ट सुरू करण्याच्या अगोदर काही महत्वाच्या सूचना, जसं की हा मॉक टेस्ट आपला आहे ऑर्गनायझेशनल बिहेवियरवर. तर याच्यात आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. कधी पेपर किंवा या मॉक टेस्टचा माझं तर असं मत आहे की आपण प्रत्येक प्रश्नाला ॲज अ एक्झाम मध्ये बसून अटेम्प्ट करतो आहे असं आपण आपला माइंडसेट ठेवा. कारण हे जर तुम्ही आत्तापासून फॉलो कराल तर तुम्हाला एक्झाम मध्ये अडचण नाही येणार. आणि सगळ्यात मोठा जो ड्रॉबॅक असतो जी असते सिली मिस्टेक, ती तुम्ही आत्तापासूनच स्वतःला त्याच्यात कंट्रोल करू शकाल आणि एक्झाम मध्ये ती होणार नाही. तर याच्यात आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या की प्रश्न 2 वेळा वाचायचा आणि केअरफुली वाचायचा त्याला उत्तर देण्यापूर्वी. रीड द क्वेश्चन ट्वाइस अँड केअरफुली बिफोर आन्सरिंग. मग डोंट मेक हेस्ट. उगीच घाई करण्याचं कारण नाहीये. आपण उत्तर दिल्यावर आपल्याला लवकर अटेम्प्ट केल्यावर आपल्याला काही तिथे अवॉर्ड नाही मिळणार आहे. तर आपण घाई नका करू आणि आन्सर चेंज नका करू. सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे की जर तुमच्या डोक्यात कुठल्याही प्रकारचा डायलामा आला तर तो प्रश्न त्यावेळी स्किप करून द्यायचा आणि समोर चालला जायचा एक्झाम मध्ये, पण आन्सर चेंज नाही करायचं. कारण आपल्या
सेटच्या एक्झाम मध्ये आपल्याला माहित आहे की आपल्याला OMR शीटवर आन्सर मार्क करायचं आहे. तर एकदा जर तुम्ही ठरवाल त्याला जर तुम्ही चेंज केलं तर तुमचा त्या क्वेश्चनचा मार्क कटू शकतो. तर आन्सर चेंज कुठल्याही हालतीत नाही करायचं. आणि लर्न इफ यू फाइंड द न्यू थिंग, म्हणजे जर समजा काही नवीन कन्सेप्ट आले तर आपण त्यांना समजण्याचा प्रयत्न करा. मी पण आपल्याला पूर्णपणे ते समजावून देईल. आणि शक्य असेल तर ही टेस्ट देताना सोबत एक नोटबुक ठेवा की काही नवीन क्वेश्चन आले जे आपल्याबद्दल आपल्याला नवीन आहे, आपण वाचले असेल, पहिल्यांदा वाचत असेल तर त्यांना आपण नोट करून घ्या. खास करून जे स्टॅटिक क्वेश्चन्स असतात, जसं ऑथरचं नाव, बुकचं नाव, ह्या गोष्टी ज्या आहे ह्याच्यात आपल्याला मेहनत काहीच नाही लागत, काहीच मेहनत नाही लागत. तिथे आपल्याला याच्या गोष्टी, छोटीशी गोष्ट माहित असली तर आपल्याला आपले 2 नंबर घेता येतात, नाही तर हे 2 नंबर आपले जातात. ठीक आहे, चला आपण टेस्टकडे क्वेश्चन्स पाहू आता. क्वेश्चन नंबर 1, ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज अ फील्ड ऑफ स्टडी by a body of associated with growing concern for people at workplace. तर ऑर्गनायझेशनल बिहेवियर काय आहे की एक फील्ड ऑफ स्टडी आहे, ज्याच्यात काय काय येतं, तर हे काय काय संबंधित आहे. कारण हे काय करतं, लोकांचं बिहेवियर कसं आहे आपल्या वर्कप्लेसमध्ये, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर हे पाहतं. तर याच्यात काय काय येतं, तर ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये आपल्याकडे ऑप्शन ए आहे. ऑप्शन ए थ्योरीज, ऑप्शन बी रिसर्च, ऑप्शन सी ऍप्लिकेशन आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. आय होप आपल्याला आलं असेल. तर याचा आन्सर जो आहे तो आपला फेवरेट ऑप्शन आहे, दॅट इज ऑल ऑफ द अबव. कारण ऑर्गनायझेशनल बिहेवियर जेव्हा पण आपण स्टडी करतो, आपण सुरुवात कसं करतो, थ्योरी पासून करतो. थ्योरीज असतात भरपूर, मग रिसर्च वर्क केल्या गेल्या आहे, भरपूर जे ऑथर्स आले, सायंटिस्ट आले, त्यांनी आपल्याकडनं रिसर्च करून थ्योरीज दिले आहे. जसं मोटिवेशनची थ्योरी, लर्निंगची थ्योरी, लिडरशिपच्या थ्योरी आहे, पर्सनॅलिटीच्या थ्योरी, ॲटिट्यूडच्या थ्योरी, तर हे सगळे थ्योरीज झाले. मग काही मॉडेल्स वगैरे येतात आणि या सगळ्या थ्योरीज आणि मॉडेलची ऍप्लिकेशन सुद्धा ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये करणं फार महत्वाचं असतं. तर ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत, थ्योरी, रिसर्च अँड ऍप्लिकेशन्स, ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये या तिघांचा महत्वपूर्ण रोल असतो. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. आता क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. केअरफुल राहा, कारण इथे आपल्याला विचारलं आहे इनकरेक्ट कोणती आहे. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे, लीडरशिप स्टाईल used can be autocratic and democratic. ठीक आहे. मग ॲटिट्यूड्स आर फॉर्म्ड थ्रू फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. मग आपला ऑप्शन सी आहे, मोटिवेशन इज बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल इन नेचर. आणि ऑप्शन डी आहे, व्हॅल्यूज कॉन्ट्रीब्यूट टू द पर्सनल इथिकल बिहेवियर. असा थोडा कॉमन सेन्स वाला क्वेश्चन आहे, आपल्याला इझिली जमेल. चला आता आपण ऑप्शन पाहू. ऑप्शन ए नी काय म्हटलं की लीडरशिप स्टाईल कॅन बी ऑटोक्रेटिक अँड डेमोक्रेटिक. ठीक आहे, हा स्टेटमेंट आपला बरोबर आहे. मग ऑप्शन बी काय म्हटलं, ऑप्शन बी काय म्हटलं आहे, ॲटिट्यूड्स आर फॉर्म्ड थ्रू फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. तर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स नसतं, ॲटिट्यूड जो आहे तो मेंटली फॉर्म केला जातं. इट इज रिलेटेड टू आवर माइंडसेट, कॉग्नेटिव्ह ज्याला म्हणतो आपण. तर ॲटिट्यूड जे आहे तो मेंटली क्रिएट केला जातो. तर दिस ऑप्शन इज रॉंग. मग ऑप्शन सी नी काय म्हटलं, मोटिवेशन इज बोथ इंटरनली अँड एक्सटर्नल इन नेचर. तर मोटिवेशन काय असतं की कधी आपण सेल्फ मोटिवेटेड असतो, म्हणजे आतूनही मोटिवेटेड असतो की बाबा रे मला करायचं आहे हे काम, खूप एक्साइटेड असतो त्या दिवशी, आपण पटापट सगळे कामं करतो. आणि कधी कधी असतं की आपल्याला आपल्या जे मित्र आहे, आई वडील, टीचर्स आहे, त्यांना आपल्या खूप मागे लागावं लागतं की बाबा रे कर रे कर रे कर रे. सो मोटिवेशन कॅन बी बोथ इंटरनली और एक्सटर्नल. ठीक आहे, तर ऑप्शन सी जो आहे तो आपला करेक्ट ऑप्शन आहे. मग ऑप्शन डी जो आहे, ऑप्शन डी नी काय म्हटलंय की व्हॅल्यूज कॉन्ट्रीब्यूट टू द पर्सनल इथिकल बिहेवियर. म्हणजे आपलं जे बिहेवियर आहे तो इथिकल कधी राहील, जे आपल्या व्हॅल्यूज अँड नॉर्म्स आहे, रिलीजन आहे, तर याच्यात आपण काय काय चांगल्या गोष्टी शिकलो आहे, घरगुती ज्या गोष्टी आपण शिकतो त्यांनी आपलं बिहेवियर जे आहे ते इथिकल होतं. तर दिस स्टेटमेंट इज ऑल्सो राईट.
आपल्याला क्वेश्चननी काय विचारलंय की इनकरेक्ट कोणचा आहे, तर इनकरेक्ट आपला जो आहे दॅट इज ऑप्शन बी. कारण ऍटिट्यूड मी आता सांगितला, ऍटिट्यूड जो आहे तो कॉग्नेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्सनी फॉर्म होतो, न की फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, तर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. Here the option B is correct answer. Attitudes are formed through physical characteristics. आता question number 3. Which need of need hierarchy theory of motivation has been given the priority? म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की जी नीड हायरार्की थ्योरी आहे मास्लो महाराजांची, तर त्याच्यात आपल्याला सगळ्यात पहिली प्राथमिकता कशाला, कोणत्या नीडला दिली पाहिजे. तर आपल्याकडे ऑप्शन आहे स्टीम नीड्स, ऑप्शन बी सेफ्टी नीड्स, ऑप्शन सी सोशल नीड्स आणि ऑप्शन डी फिजिओलॉजिकल नीड्स. शब्दांचा खेळ आहे, थोडस करण्याचा प्रयत्न करा. अगदी प्रश्न सोपा आहे, फक्त तुम्हाला शब्दांना लक्षात ठेवायचं. तर आपण आता नीड्स पाहून घेऊ कोणकोणते आहे. तर आपल्या स्टीम नीड म्हणजे काय की आपलं स्टेटस कसं आहे. सेफ्टी नीड्स म्हणजे की आपल्याकडे आपण जे आहे ती सेफ आहे की नाही, आपल्याकडे घर वगैरे आहे की नाही. मग सोशल नीड्स म्हणजे आपल्या रिलेशनशिप्स वगैरे. आणि ऑप्शन डी फिजिओलॉजिकल म्हणजे आपल्याला खायला प्यायला आपल्या शरीराशी संबंधित जे नीड्स आहे त्याची पूर्ती होते आहे की नाही, म्हणजे फूड क्लॉथ वगैरे. सो दीज आर अवर फिजिओलॉजिकल नीड्स. आता आपल्याला क्वेश्चननी काय विचारलं की कोणत्या नीडला सगळ्यात पहिले प्रायोरिटी दिल्या जाईल. तर सगळ्यात पहिले काय आपली नीड जी आहे, तर ऑप्शन डी जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे. कारण फिजिओलॉजिकल नीड्स, अरे बाबा रे, जर तुम्ही खाणार नाही तर तुम्ही सेफ राहू शकाल का? नाही. समजा उद्या तुम्हाला घर जरी देऊन दिलं आणि तिथे तुम्हाला जेवण नाही दिलं, तर मग तुम्ही जिवंतच नाही राहणार. सो फिजिओलॉजिकल नीड जी आहे त्याला सगळ्यात पहिले प्राथमिकता. कारण जर तुम्ही खाणारच नाही तर तुमची तब्येत बरी नाही राहणार. तब्येत बरी नाही राहणार तर मग तुम्ही कुठे आपल्या मित्रांबरोबर रिलेशनशिप बनवाल, फ्रेंड बनवाल. तर त्याच्यासाठी हा जो आहे सोशल नीड्स हाही ऑप्शन आपला डिलीट होऊन जाईल. आणि जर हे सगळं नाही राहिलं तर स्टीमचाही काय फायदा स्टेटसचा, जर तुम्हाला उपाशीच ठेवण्यात येत आहे तर तुमची भूकच पूर्ण होत नाहीये, भूकच तुम्हाला तुमची क्षुधा नाही शांत होत आहे, तर त्याच्यात तुमचे स्टेटस किती हाय असो लो, तर याला काय अर्थ आहे. सो फिजिओलॉजिकल नीड्सला सगळ्यात पहिली प्राथमिकता दिल्या जाईल मॅस्लो हायरार्की नीड प्रमाणे. तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन डी, दॅट इज फिजिओलॉजिकल नीड. हा आपली थ्योरी आहे मॅस्लोची नीड हायरार्की थ्योरी. त्याच्यात फिजिओलॉजिकल नीड मध्ये काय येतं, फूड, वॉटर, वार्मथ अँड रेस्ट. मग सेफ्टी नीड मध्ये काय येतं, सिक्युरिटी आणि सेफ्टी. मग बिलॉंगिंगनेस आणि लव्ह नीड्स म्हणजे सोशल नीड्स. तर सोशल नीड्स मध्ये काय येतं, इंटिमेट रिलेशनशिप्स अँड फ्रेंड्स वगैरे. मग इस्टीम नीड्स मध्ये काय येतं, प्रेस्टीज अँड फिलिंग ऑफ अकम्प्लिशमेंट, प्रेस्टीज आणि फिलिंग ऑफ अकम्प्लिशमेंट. आणि सेल्फ ऍक्च्युअलायझेशन नीड्स, तर सेल्फ अचिव्हिंग फुल्ली पोटेन्शियल इन्क्लुडिंग द क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज. म्हणजे इथे आपण पूर्ण पोटेन्शियली अवॉइड. तर सेल्फ ऍक्च्युअलायझेशनला आपल्याला जर लक्षात ठेवायचं तर इथे आपण लक्षात ठेवायचं मोक्ष की प्राप्ती. मोक्ष भेटून जातो इथे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन मध्ये. तर मोक्षची प्राप्तीला आपण सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. तर हे जे आहे याच्यात आपल्याला अजून एक क्लासिफिकेशन दिली आहे की जी फिजिओलॉजिकल आणि सेफ्टी नीड्स आहे हे कशात येईल, हे आपल्या बेसिक नीड्स मध्ये येतील. मग जी स्टीम नीड आहे आणि सोशल नीड्स आहे, लव्ह अँड बिलॉंगिंगनेस ज्याला आपण म्हणतो, तर या आपल्या सायकोलॉजिकल नीड्स आहे. आणि जो सेल्फ ऍक्च्युअलायझेशन नीड आहे आणि तो कशात येईल, सेल्फ फुलफिलमेंट नीड मध्ये येईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं कारण असा एक मॅच द कॉलम बनवू शकतो. ठीक आहे, चला आता आपल्याकडे क्वेश्चन 3, मॅच द कॉलम नेहमी सारखा. तर मॅच द कॉलम आपल्याला ए अँड बी आहे. तर ए मध्ये आपल्याकडे आहे अब्राहम मास्लो, मग डॉग्लस मॅकगेजर, मग मायकल पोर्टर आणि ऑप्शन डी फेडरिक हर्सबर्ग. मग ऑप्शन बी मध्ये आपल्याकडे काही नावं आहे, मोटिवेशन अँड पर्सनॅलिटी, मग ह्युमन साइड ऑफ एंटरप्राइज, मग पोर्टर लॉलर मॉडेल आणि ऑप्शन डी मोटिवेशन ऍट वर्क. ठीक आहे, ट्राय करा आपण या क्वेश्चनला, बनून जाईल.
आय होप आपल्याला आला असेल क्वेश्चन. तर सगळ्यात पहिली इथे हिंट आहे की जर आपल्याला समजलंच नसेल की काय आहे, कसं दिलंय यांनी, तर इथे आपल्याला शब्द दिसतोय मायकल पोर्टर. खूप ऐकलंय आपण यांच्याबद्दल. तर मायकल पोर्टरचं काय होतं, पोर्टर लॉरेल मॉडेल, कारण नावानेच दिलं इथे पोर्टर लॉरेल मॉडेल. आणि सीचा आपला काय झाला, सॉरी 1चा आपला झाला सी. तर 1चा सी आपल्याला कुठे भेटतोय, या ऑप्शन नंबर 3 मध्ये 1चा सी ऑप्शन नंबर सी मध्ये 1चा सी भेटतं. तर आपलं इथूनच आपलं उत्तर निघालं, CBAD इज द राईट आन्सर. ठीक आहे, तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर. चला आपण एकदा बनवून पाहू याला पूर्ण मॅच द कॉलमला आपला कसा निघतो. तर हा आपला 1 2 3 4 झाले. आणि इथे आपल्याला काय काय दिलंय, अब्राहम मास्लो. अब्राहम मास्लोची बुक होती मोटिवेशन अँड पर्सनॅलिटी. आय होप की क्वेश्चन मध्ये थोडासा एरर आला आहे. तर मग डोग्लस मॅकगेझरचं बुक होती एक, तर बुकचं नाव होतं मोटिवेशन ऍट वर्क. ठीक आहे, मग ऑप्शन नंबर 3 आहे आपल्याकडे मायकल पोर्टर, ते याचं पोर्टर अँड लॉरेल मॉडेल. आणि ऑप्शन डी जो आहे तो फ्रेडरिक हर्सबर्गचं काय होतं, फ्रेडरिक हर्सबर्गचं होतं, सॉरी डोग्लस मॅकगेझरचं आहे DCB. एक मिनिट, सॉरी आय एम रिअली सॉरी. इथे आपलं थोडंसं कॉम्बिनेशन चुकलं की आपल्या 1चा तर 100% ए आहे, मग डोग्लस मॅकगेझरचं आपल्याकडे आहे ह्युमन साइड ऑफ एंटरप्राइज, हेच पण बी आहे, मायकल पोर्टरचं सी आहे, आणि फ्रेडरिक हर्सबर्गचं मोटिवेशन ऍट वर्क आहे. म्हणजे ABCD इज द राईट आन्सर. ठीक आहे, सॉरी हे आपला जो करेक्ट आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर बी. आय एम सॉरी, कारण सॉरी चुकून मला थोडंसं मिस्टेक झाली होती. आय होप आता आपल्याला क्वेश्चन क्लिअर असेल. ABCD अगदी सरळ सरळ मॅच करायचं आहे. अब्राहम मस्लो जो होता त्यांनी मोटिवेशन अँड पर्सनॅलिटी नावाचं पुस्तक दिलं होतं. मग डोग्लस मॅकगेझरनी काय दिलं होतं, ह्युमन साइड ऑफ एंटरप्राइज नावाचं पुस्तक दिलं होतं. मग मायकल पोर्टरनी काय दिलं होतं, पोर्टर लॉरेल मॉडेल दिलं होतं. आणि फ्रेडरिक हर्सबर्गनी काय दिलं होतं, मोटिवेशन ऍट वर्क नावाचं बुक दिलं होतं. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन 4 पाहू. स्टेटमेंट 1. तर स्टेटमेंट 1 काय म्हटलंय की कल्चरल डायव्हर्सिटी इज ओनली द चॅलेंज टू ऑर्गनायझेशनल बिहेवियर. तर आपला आणि स्टेटमेंट 2 नी काय म्हटलंय की ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज अ मल्टी डिसिप्लिनरी फंक्शन्स. ठीक आहे, तर आपली जी स्टेटमेंट 1 आपल्याकडे जे ऑप्शन्स आहे ते नेहमीचे बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. मग बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर इनकरेक्ट. मग स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट, आणि स्टेटमेंट 2 इज करेक्ट बट स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. तर यांनी स्टेटमेंट आपल्याला काय दिले की जे कल्चरल डायव्हर्सिटी आहे तोच एक फक्त चॅलेंज आहे ऑर्गनायझेशनल बिहेवियर. आणि स्टेटमेंट 2 नी काय म्हटलंय की ऑर्गनायझेशनल बिहेवियर जो आहे त्याच्यात वेगळ्या वेगळ्या डिसिप्लिनचे फंक्शन. आय होप आपल्याला जमला असेल. माझे ऑर्गनायझेशनल बिहेवियरचे व्हिडिओज याच्या आधी मी तिथूनच सुरुवात केली होती. तर याचा जर पहिला पार्ट जर आपण पाहिला असेल तर त्याच्यात मी आपल्याला चॅलेंजेस ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियरवर सगळ्यात एंड, जसं व्हिडिओच्या एंडमध्ये चॅलेंजेस ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर ही सगळ्यात शेवटची स्लाइड शिकवली होती. तर याच्यात भरपूर चॅलेंजेस पाहिले होते आपण. तर यांनी काय म्हटलं आपल्या स्टेटमेंट 1नी की कल्चरल डायव्हर्सिटी इज ओनली द चॅलेंज. अरे बाबा अजूनही आहे त्याच्याशिवाय. तर कल्चरल ही स्टेटमेंट 1 जी आहे आपली, दिस विल बी रॉंग. आणि स्टेटमेंट 2 नी काय म्हटलं की ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज मल्टी डिसिप्लिनरी फंक्शन, म्हणजे वेगळ्या वेगळ्या डिसिप्लिन्स इन्व्हॉल्ड आहे. तर ही स्टेटमेंट जी आहे ही राईट आहे. कारण काय, जसं सोशलॉजी, सायकोलॉजी, कॉग्नेटिव्ह, हे जे आहे हे सगळे आपले वेगळे वेगळे डिसिप्लिन्स आहे ज्याचा आपण ऑर्गनायझेशनल बिहेवियर या सगळ्या याच्या कॉन्ट्रीब्युशन बनलेलं आहे. सर हे जी स्टेटमेंट आहे स्टेटमेंट 2, दिस इज राईट. सो आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. स्टेटमेंट 2 इज करेक्ट बट स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. ठीक आहे, हे पहा हे चॅलेंजेस ऑफ
चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर आहे. तर इथे काय आहे, एनहान्सिंग क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. तर ही आपली काय आहे, अपॉर्च्युनिटी आहे. मग वर्किंग विथ पीपल ऑफ डिफरंट कल्चर्स, दिस इज चॅलेंज. मग ऑप्शन सी, इम्प्रूव्हिंग द स्किल्स ऑफ पीपल, ही सुद्धा एक चॅलेंज आहे. कारण पीपल्सला जे आपल्याकडे लोक राहतील त्यांना सगळं काही येईल असं आवश्यक नाहीये, तर त्यांच्या आपल्या स्किल्स इम्पॉवरिंग. मग एम्पॉवरिंग द पीपल, ही सुद्धा आपल्याकडे चॅलेंज आहे. कारण लोकांना मोटिवेट करावं लागेल, त्यांना व्यवस्थित लिडिंग करावं लागेल, तर हे एम्पॉवरमेंट मध्ये येतं. तर दिस इज ऑल्सो चॅलेंज. मग स्टिम्युलेटिंग इनोव्हेशन अँड चेंज, म्हणजे इनोव्हेशन अँड चेंज करावे लागतील चेंज इन टेक्नॉलॉजी प्रमाणे वगैरे. तर दिस इज क्वाईट चॅलेंजिंग. आणि डीलिंग विथ ग्लोबलायझेशन, ग्लोबल भूमंडलीकरण सोबत डील करणं, दिस इज ऑल्सो अ चॅलेंज ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. मग इम्प्रूव्हिंग एथिकल बिहेवियर, सगळे चांगले वागतील असं हे आवश्यक नाहीये. तर चॅलेंजिंग इथिकल बिहेवियर कडे आपल्याला सुद्धा लक्ष द्यावं. आणि इम्प्रूव्हिंग कस्टमर सर्व्हिसेस, दिस इज ऑल्सो अ चॅलेंज ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. तर जिथे जिथे इम्प्रूव्हिंग वगैरे शब्द आहे ना, तर यांना आपण चॅलेंज घेतो. ठीक आहे. आणि जे पॉइंट नंबर 2 आहे, डिफरंट कल्चरच्या लोकांबरोबर काम करणं, तर हे सुद्धा एक चॅलेंज आहे. ठीक आहे. चला आता आपण क्वेश्चन 5 पाहू. मॅच द कॉलम ए अँड बी. तर ए बी मध्ये आपल्याकडे काही कोड्स दिले आहे. जसं ए मध्ये 55, 91, 19 आणि 11. आणि अथॉरिटी कंप्लायन्स मॅनेजमेंट दुसऱ्या साईडला आहे. मग मिडल ऑफ द रोड, इम्प्रोवाइज्ड मॅनेजमेंट आणि कंट्री क्लब. ज्यांनी लीडरशिप वाचला आहे त्यांच्या हे लक्षात आलंच असेल की काय आहे काय नाही. कारण हा हुबहू प्रश्न आपल्या सेट परीक्षेत विचारला गेला आहे. 2020च्या मॅनेजमेंटच्या पेपरमध्ये ऑलमोस्ट जवळजवळ 95 ते 100च्या मध्ये, म्हणजे माझा जो सेट होता त्याच्यात हा क्वेश्चन होता. तर असा प्रश्न येतो असा मी एक माझ्या व्हिडिओ लेक्चरमध्येही घेतला आहे आणि तिथे याचा टॉपिकही समजवला आहे. तर आपण ट्राय करा. आय होप आपल्याला जमलं असेल, किंवा नाही जमलं तरी काही हरकत नाही. पण पॉइंट्स जे आहे हे फार महत्वाचे आहे, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आपल्याकडे ऑप्शन 1 काय आहे, 5-5. तर 5-5 कशासोबत जाईल, 5-5 हे आपल्याला दिसतच आहे की 5 हा जो आहे हा मिडल नंबर असतो. मिडल नंबर असतो कुठल्याही याच्यात. तर 1 जाईल बी बरोबर. ठीक आहे. मग 9-1 म्हणजे काय, अथॉरिटी कंप्लायन्स मॅनेजमेंट. 9-1 म्हणजे अथॉरिटी कंप्लायन्स मॅनेजमेंट. तर हे 2चा होऊन जाईल ए. मग 3 काय आहे, 3 इज 19 म्हणजे काय, 19 म्हणजे कंट्री क्लब. सो दिस इज 1चा होऊन जाईल डी. आणि जो 4 आहे 11चं काय होईल, इम्प्रोवाइज्ड मॅनेजमेंट. तर हे काहीच नाहीये, हे जे आपलं ब्लेक अँड माउंटेन म्हणजे मोटे और काले का जो मॅनेजरियल ग्रीड होता, तर त्याचं हे आहे, काय म्हणतात, मॅनेजरियल ग्रीड मध्ये जे पॉइंट्स दिले आहे ब्लेक अँड माउंटेननी, तर ते त्याचं मॅच द कॉलम आहे. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, बी, ए, डी, सी. आता आपण मॅच एकदा रिवाइज करून घेऊ. हा आहे आपल्या रॉबर्ट ब्लेक आणि जाने माउंटेनचा मॅनेजरियल ग्रीड. तर याच्यात आपल्याकडे काय दिलंय, याच्यात 2 पॅरामीटर्स आहे. जसं आपण बीसीजी वगैरे पाहिले होते, तर तसं याच्यातही एक पॅरामीटर्स आहे. तर याच्यात पॅरामीटर काय आहे की कन्सर्न फॉर पीपल आणि कन्सर्न फॉर रिझल्ट. इथे रिझल्ट म्हटलंय, पण कन्सर्न फ्रॉम प्रोडक्शन असतं मेनली. जे आहे तो उद्देश पीपल आणि प्रोडक्शन हे 2 पॅरामीटर्स असतात. आता जर दोन्हीकडे लो कन्सर्न आहे, तर लो कन्सर्न जो आहे, जर समजा 1-1 आहे दोन्हीकडे, म्हणजे लो कन्सर्न फॉर पीपल अँड लो कन्सर्न फॉर प्रोडक्शन किंवा रिझल्ट, तर दिस इज इम्प्रोवाइज्ड मॅनेजमेंट. मग दोघांकडे जर बरोबरीचा कन्सर्न आहे, तर तो होऊन जाईल आपला मिडल ऑफ द रोड, म्हणजे 5-5 होऊन जाईल मिडल ऑफ द रोड. मग 9-1 जसं प्रोडक्शनकडे हाय कन्सर्न आहे, पण पीपल कडे लो कन्सर्न आहे. 9-1 जसं आहे, तर 9-1 मध्ये अथॉरिटी कंप्लायन्स मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला लीडर फोर्स करेल
की आपलं काम करा रे व. आणि जर दोघांकडे हाय कन्सर्न आहे म्हणजे पीपल ही हाय आहे आणि प्रोडक्शन ही हाय आहे म्हणजे दोघं जण मिळून काम करून राहिले तर दॅट विल बी टीम मॅनेजमेंट. आणि जर समजा प्रोडक्शन कडे कमी कन्सर्न आहे, लो कन्सर्न फॉर प्रोडक्शन बट हाय कन्सर्न फॉर पीपल, दॅट विल बी कंट्री क्लब. ठीक आहे. तर हे मॅनेजरियल ग्रीड आपण लक्षात ठेवा. एक दोनदा आपण लिहून पाहाल किंवा स्टडी कराल या मॅट्रिक्सला तर आपण इझिली लक्षात ठेवून द्या. तर ब्लेक अँड माउंटेननी काय दिला होता, हा मॅनेजरियल ग्रीड दिला होता. कोणत्या साली दिला होता? 1964. तर याला जर आपल्याला लक्षात, तसं तर वर्ष विचारणार नाही, पण इन केस जर मॅच द कॉलम, मॅच द कॉलम तर नाही, जर आपला फिल इन द ब्लँक आला तर याला असं म्हणायचं की ज्या वर्षी कोठारी कमिशन आला होता ना, हायर उच्च शिक्षावाला, हायर एज्युकेशनचा, त्याच वर्षी मॅनेजरियल ग्रेड आला होता, असं आपण लिंक करून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता आपला क्वेश्चन 6 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन हायजीन फॅक्टर्स ऑफ हर्सबर्ग टू फॅक्टर थ्योरी. हर्सबर्ग टू फॅक्टर थ्योरीच्या हायजीन फॅक्टर मध्ये कोणता नाही आहेत. तर आपल्या ऑप्शन्स आहे, ए वर्किंग कंडिशन्स, बी रिलेशनशिप, सी रिकॉग्निशन किंवा डी नन ऑफ द अबव. हायजीन फॅक्टर मध्ये कोणता नाही आहेत हे आपल्याला सांगायचं हर्सबर्गच्या टू फॅक्टर थ्योरी मध्ये. आय होप आपल्याला जमलं असेल. तर हर्सबर्गची जी टू फॅक्टर थ्योरी आहे त्याचं अजून एक नाव आहे मोटिवेशन हायजीन थ्योरी, जे याच्या पॅरामीटर्स किंवा फॅक्टर्स म्हणू याच्या नावावर दिल्या गेला आहे. तर आपल्या जे ऑप्शन ए आणि बी जे आहे हे वर्क हायजीन फॅक्टर्स आहे, म्हणजे वर्किंग कंडिशन आणि रिलेशनशिप्स. आणि डी नन ऑफ द अबावला तर पाहायची गरज नाही, पण रिकॉग्निशन जे आहे ऑप्शन सी जो आहे तो मोटिवेशन फॅक्टर आहे. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ओके. तर आपला ऑप्शन सी रिकॉग्निशन हा राईट आन्सर आहे, कारण हा मोटिवेशन फॅक्टर आहे. आणि आपल्याला काय विचारलंय की जे हायजीन मध्ये कोणता नाही, हा रिकॉग्निशन हायजीन मध्ये नाही येत, कारण हा कुठे येतो, हा मोटिवेशन मध्ये येतो. तर हे पहा, हे आपला हर्सबर्गची टू फॅक्टर थ्योरी आहे. पटकन आपण रिवाइज करून घेऊ. याच्यात आपल्याकडे दोन फॅक्टर्स आहे, की एक तर मोटिवेटिंग फॅक्टर आणि एक हायजीन फॅक्टर. तर अजून यांनी काय होतं, यांनी एक तर जॉब सॅटिस्फॅक्शन होतं आणि एक जॉब डिससॅटिस्फॅक्शन होतं. तर मोटिवेटिंग फॅक्टर काय करेल की आपला जॉब सॅटिस्फॅक्शन वाढवेल. तर याच्यात काय करेल, आपल्याकडे कोणकोणते येतील, अचिव्हमेंट येतील, रिकॉग्निशन येतील, मग रिस्पॉन्सिबिलिटी येतील, मग वर्क इटसेल्फ येईल, मग ऍडव्हान्समेंट येईल आणि पर्सनल ग्रोथ येईल. हे आपले मोटिवेशन फॅक्टर्स मध्ये येतील. आणि जे हायजीन फॅक्टर आहे, हायजीन फॅक्टर मध्ये काय काय येईल, आपल्या वर्किंग कंडिशन्स येतील, तुमचे एम्प्लॉई दुसऱ्या एम्प्लॉई सोबत रिलेशन्स कसे आहेत ते येईल, मग कोवर्कर रिलेशनशिप, मग रूल्स काय आहे ते येईल, आणि मग नंतर सुपरविजन क्वालिटी कशी आहे ती येईल, आणि नंतर बेस वेज सॅलरी हे सुद्धा आपलं हायजीन फॅक्टर मध्ये येईल. तर याच्यात अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचं, की जर तुम्ही मोटिवेशन फॅक्टरला इन्क्रीज कराल तर तो काय करेल, जॉब सॅटिस्फॅक्शनला वाढवेल. पण जर तुम्ही हायजीन फॅक्टरला इम्प्रूव्ह कराल तर तो तुमच्या जॉब सॅटिस्फॅक्शनला डिक्रीज करेल, पण खतम नाही करणार. कारण कोणालाही पाहिजे असेल ना, की समजा उद्या जिथे तुम्ही काम करत आहे तर तिथे जर तुम्ही पंखा लावून दिला तर कोणालाही वाटेल, अरे पंखा लावला, अरे कूलरही लाव ना, उन्हाळ्याचा सीझन आला, कूलरही लावून दे, आता पंखा लावलाय तर तो काय करेल, तुमचा जॉब डिससॅटिस्फॅक्शन खतम नाही करणार, पण त्याला कमी करून, चल बाय कूलर नाहीये पण कमीत कमी पंखात आहे, तर असं तो जॉब सॅटिस्फॅक्शनला रिड्यूस करेल, पण खतम नाही करणार. कारण आपली ह्युमन टेंडन्सी आहे की काही जर एक गोष्ट आली तर आपल्याला अजून काहीतरी नवीन पाहिजे. ठीक आहे. आता क्वेश्चन 7, ऑल दीज आर एलिमेंट्स ऑफ हर्शे अँड ब्लँकार्ड थ्योरी एक्सेप्ट. तर आपल्याला सांगायचं आहे की हर्शे आणि ब्लँकार्ड थ्योरीचा कोणता एलिमेंट आहे, हा अमेरिकनचा हर्शेवाला चॉकलेट नाही आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे ऑप्शन्स आहे, ए टेलिंग, ऑप्शन बी सेलिंग, ऑप्शन सी डेलिगेटिंग आणि ऑप्शन डी ऍडमिनिस्ट्रेटिंग. आय होप आपल्याला आला असेल आन्सर. तर
आपले जो हर्शे अँड ब्लँकार्ड मॉडेल आहे ती सिच्युएशनल कॉन्टिन्जन्सी थ्योरी आहे. कशाची थ्योरी आहे? कॉन्टिन्जन्सी लीडरशिप थ्योरी आहे. तर याच्यात 4 पॅरामीटर्स येतात. तर आपले जे टेलिंग, सेलिंग आणि डेलिगेटिंग जे आहे हे तिन्ही हर्शे ब्लँकार्डचे मॉडेलचे हे आहे, म्हणजे कंपोनेंट्स आहे. पण जो ऑप्शन डी आहे ऍडमिनिस्ट्रेटिंग, हा काही हर्शे ब्लँकार्डचा कंपोनेंट नाहीये. तर आपला ऑप्शन डी जो आहे, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ओके, ही आपली हर्शे ब्लँकार्डचा ग्रीड आहे. तर याच्यात आपल्याकडे वेगळे वेगळे 4 प्रकारचे स्टाईल दिले आहेत त्यांनी. तर पार्टिसिपेटिंग मध्ये काय होतं, की जसं नावच सांगतं पार्टिसिपेटिंग, तर याच्यात आपण काय करू, आयडिया शेअर करू. आणि जो फॉलोअर्स असतात ते एबल असतात, ते अनविलिंग असतात आणि ते कॉन्फिडेंट नसतात. ठीक आहे. पण सेलिंग स्टाईल मध्ये काय होतं, की आपला डिसिजन जो आहे तो लीडर एक्सप्लेन करतो. तर फॉलोअर्स इथेही अनेबल तर असतात, पण विलिंग असतात आणि कॉन्फिडेंट असतात. पार्टिसिपेटिंग मध्ये काय होतं, की पार्टिसिपेटिंग मध्ये ते त्यांची इच्छाही नव्हती आणि ते कॉन्फिडेंटही नव्हते. पण सेलिंग मध्ये काय झालं, की ते अनेबल तर आहे, अजूनही त्यांना काम काम करता नाही येणार, पण आता ते कॉन्फिडंट झाले, की नाही बरे बा, आम्हाला शिकवून द्याल तर आम्ही करू शकू. तर हे विलिंग आणि कॉन्फिडंट जे आहे ते सेलिंग मध्ये येऊन जाईल. मग टेलिंग कडे जाऊ आपण. गिव्ह इन्स्ट्रक्शन. टेलिंग मध्ये काय होईल, की लीडर जो आहे तो इन्स्ट्रक्शन देईल, कसं करायचं, असं असं करायचं. तर पण फॉलोअर्स काय होईल, फॉलोअर इथेही अनेबल राहतील, अनविलिंग राहतील आणि नॉट कॉन्फिडंट राहतील. ठीक आहे. कारण इथे काय आहे, टास्क बिहेवियर जो आहे तो हाय राहील. ठीक आहे. आणि जो रिलेशनशिप आहे, रिलेशनशिप बिहेवियर लो राहील टेलिंग मध्ये. आणि डेलिगेटिंग मध्ये काय राहील, डेलिगेटिंग मध्ये जो लीडर आहे तोच देऊन देईल त्यांना पॉवर, की जा करा, आपल्या हिशोबाने आपल्या मनापासून करा. तर त्याच्यात काय होऊन जाईल, की आपल्या मनाच्या हिशोबाने करणार ना, तर लीडर काय करेल, की त्यांना पॉवर डेलिगेट करून देईल काम. आणि त्याच्यात काय राहतील, ते फॉलोअर्स जे आहेत ते एबलही राहतील, विलिंगही राहतील आणि कॉन्फिडेंटही राहतील. कारण त्यांच्या लक्षात येऊन जाईल, की आता तर आम्हाला आमच्या हिशोबानेच करायचंय. लीडरनी आपल्याकडे पॉवर देऊन दिली आहे आणि आता आपल्याला आपल्या हिशोबानेच काम करायचं. तर हे जे आहे हे आपल्याला डेलिगेटिंग जो आहे तो अमरीश पुरीच्या जा सिमरन जी ले अपनी जिंदगी सारखा आहे. ठीक आहे. चला आता क्वेश्चन नंबर 8. पोर्टर लॉरेल मॉडेल इज एन एक्सटेन्शन ऑफ विच मोटिवेशनल थ्योरी. यांनी विचारलं की पोर्टर लॉरेल मॉडेल जो आहे तो कुठल्या मोटिवेशनल थ्योरीचा एक्सटेन्शन आहे. तर पोर्टर लॉरेल मॉडेल जो होता याचं नाव आपण आजच्याच व्हिडिओमध्ये एकदा पाहिलेलं आहे. तर हा कोणत्या मॉडेल, कोणत्या थ्योरीचं एक्सटेन्शन आहे. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे एल्डफरची ERG थ्योरी, किंवा एक्सपेक्टन्सी थ्योरी, किंवा ऑपरंट कंडिशनिंग थ्योरी, आणि ऑप्शन डी क्लासिकल कंडिशनिंग थ्योरी. तर आता आपण ऑप्शन्स चेक करू. आपल्याकडे आता जर कोणी जर विचार केला असेल ना, की मी सी आणि डी लावतो, तर त्याच्यापेक्षा महान असती कोणी नाहीये. कारण सी आणि डी जे आहे त्या मोटिवेशनच्या थ्योरी आहेच नाही. ह्या दोन्ही जे आहे ऑप्शन सी आणि ऑप्शन डी, ऑपरंट कंडिशनिंग आणि क्लासिकल कंडिशनिंग, दीज आर थ्योरीज ऑफ लर्निंग. ह्या लर्निंगच्या थ्योरीज आहे जे आपण टीचिंग मध्ये सुद्धा वाचतो, टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये. तर ऑपरंट कंडिशनिंग मध्ये काय होतं, की कॅरेट अँड स्टिक अप्रोच होती, जी म्हणजे तुम्ही चांगलं कराल तर तुम्हाला रिवॉर्ड मिळेल, नाही तर पनिशमेंट मिळेल. उंदीरचं एक्झाम्पल एक्सपेरिमेंट होतं इथे. आणि क्लासिकल कंडिशनिंग स्टिम्युलस रिस्पॉन्स मॉडेल होता इव्हान पावलोचं. आणि याच्यात कसं ते डॉगवाली एक्झाम्पल होती, डॉग मीटची. तर दिस आर नॉट मोटिवेशनल थ्योरी, म्हणजे हे दोन तर होऊच नाही शकत. आता आपल्याकडे ऑप्शन ए आहे की एल्डफर नीड हायरार्की थ्योरी. तर एल्डफरची नीड हायरार्की थ्योरी हा इथे नाही बसणार. कारण ही जी आहे ऑप्शन एल्डफरची ERG थ्योरी ही कंटेंट थ्योरी आहे. आणि जे पोर्टर लॉरेल आहे, तर पोर्टर लॉरेल मॉडेल प्रोसेस थ्योरी आहे. आणि प्रोसेस थ्योरीला कोण एक्सटेंड करेल, प्रोसेस थ्योरीच एक्सटेंड करेल. तर एक्सपेक्टन्सी थ्योरी जी आहे ऑप्शन नंबर बी ही आपला राईट आन्सर आहे. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. कारण एक्सपेक्टन्सी थ्योरीचा जो एक्सटेन्शन होता तो काय होता, पोर्टर लॉरेल मॉडेल होता. ओके. कारण काय केलं इथे एक्सपेक्टन्सी मध्ये आपल्याकडे हे 3 होते, VIE, म्हणजे व्हॅलन्स, इन्स्ट्रुमेंटॅलिटी आणि एक्सपेक्टन्सी. तर या मायकल पोर्टरला या तिघांना पाहून त्याचं समाधान नाही बसलं.
शांत नाही बसता आलं तर त्यांनी इथे काय नवीन ऍड एक केलं, नवीन एलिमेंट एक ऍड करून दिला, सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता ही आपली एक्सपेक्टन्सी थ्योरी आहे. कोणी दिली होती? विक्टर रोमनी दिली होती. ठीक आहे, तर आता एक्सपेक्टन्सी म्हणजे काय की परसिव्ह प्रोबॅबिलिटी एफर्ट लीड टू गुड परफॉर्मन्स. म्हणजे आपले काय आपण आपल्या आपल्या एफर्ट्स प्रमाणे आपण कसं चांगलं परफॉर्म करू शकतो. मग इन्स्ट्रुमेंटॅलिटी म्हणजे काय? बिलीव्ह दॅट देर इज कनेक्शन बिटवीन ऍक्टिव्हिटी अँड गोल. म्हणजे आपला जो गोल आणि आपण जे करतो आहे त्याचा संबंध आहे. सो दिस इज इन्स्ट्रुमेंटॅलिटी. आणि वेलन्स म्हणजे आपल्या रिवॉर्डला तुम्ही कितपत व्हॅल्यू कराल, म्हणजे जो आपल्याला रिवॉर्ड मिळेल, सफलता मिळेल, तर त्याला तुम्ही कितपत व्हॅल्यू कराल, दिस इज वेलन्स. आणि या तिघांचं प्रोडक्ट काय होईल? मोटिवेशन होईल. तर मोटिवेशन म्हणजे रिझन टू परफॉर्म, जो आपल्याला कारण देईल की याच्यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 9 पाहू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट करेक्ट. तर आपल्याला सांगायचं की कोणती स्टेटमेंट जी आहे ती नॉट करेक्ट, ती चुकीची आहे. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे, charismatic leadership is based on human personality. ठीक आहे. मग ऑप्शन बी आहे, लीडरशिप परफॉर्म्स अ फंक्शन ऑफ डायरेक्टिंग. मग ऑप्शन सी आहे, लीडर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन ग्रोथ ऑफ द सबऑर्डिनेट. आणि ऑप्शन डी आहे, लीडर्स हॅव कॉमन रिएक्शन टू एनी काइंड ऑफ सिच्युएशन. आय होप आपल्याला जमला असेल. तर यांनी काय म्हटलंय स्टेटमेंट ए की क्रेझमॅटिक लिडरशिप जो असतो तो ह्युमन पर्सनॅलिटीवर बेस्ड असतो. तर हा ऑप्शन अगदी बरोबर आहे. मग ऑप्शन बी काय म्हटलंय की लिडरशिप परफॉर्म्स द फंक्शन ऑफ डायरेक्टिंग. कारण लीडर काय करतो? डायरेक्टच करतो ना, की हे असं करायचं, हे असं करायचं. तर लीडर डायरेक्ट द सबऑर्डिनेट. सो ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. मग लीडर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. ऑप्शन सी, लीडर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन ग्रोथ ऑफ द सबऑर्डिनेट. ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. कारण लीडर जसा राहील, जसं लीडर ऍक्ट करेल, तसे सबऑर्डिनेट त्याच्या गायडन्स मध्ये काम करतील. तर दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. आणि ऑप्शन डी जो आहे, लीडर्स हॅव अ कॉमन रिएक्शन टू एनी काइंड ऑफ सिच्युएशन. म्हणजे सगळ्या परिस्थितींना लीडर एकसारखंच रिॲक्शन करेल. तर ही स्टेटमेंट जी आहे ही चुकीची आहे. कारण प्रत्येक परिस्थितीला लीडरला आपलं रिॲक्शन जे आहे ते परिस्थितीप्रमाणे बदलावं लागेल. कारण फॉर एक्झाम्पल, जर समजा वर्कर्स त्याचे सबऑर्डिनेट जे आहे ते काही कामच करायला तयार नाही, तर तो काय करेल? त्यांना वाजवेल, झापेल आणि काम करायला लावेल. तर तो रिॲक्शन तर त्याची बदलेल ना. पण हेच जर सबऑर्डिनेटनी सगळं चांगलं काम करून दिलं, व्यवस्थित सगळं स्टँडर्ड प्रमाणे काम केलं, तर तो काय करेल? त्यांना शाबाशी देईल. तर दिस इज अनदर रिएक्शन. तर लीडर्स जे आहे ते सिच्युएशन प्रमाणे आपला व्यवहार बदलते, रिएक्शन बदलतील. तर ही स्टेटमेंट इथे म्हटलंय कॉमन रिएक्शन. त्याच्यामुळे ही स्टेटमेंट जी आहे ऑप्शन नंबर, ही कॉमन रिएक्शन जी म्हटलंय याच्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. तर आपला ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. कारण आपल्याला नॉट करेक्ट विचारलं. तर इथे आपला क्वेश्चन नंबर 9 आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट करेक्ट. हा 10 व्हायला पाहिजे होता, पण जाऊ दे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट करेक्ट. तर यांनी इथेही आपल्याला थ्योरी एक्स एम्प्लॉईज परफॉर्म देअर वर्क देमसेल्व्स. ठीक आहे. मग ऑप्शन बी नी काय म्हटलंय की थ्योरी वाय एम्प्लॉईज नेव्हर ट्राय टू टेक इनिशिएटिव्ह. मग ऑप्शन सी काय आहे, थ्योरी झेड इज बेस्ड ऑन चायनीज मॅनेजमेंट स्टाईल. आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबव. तिथे उत्तरच आलं, काही नाही. चला, इथे उत्तरच आलंय. तर मी समजावून देतो आपल्याला क्वेश्चन. तर थ्योरी एक्सनी काय म्हटलं, एम्प्लॉईज की परफॉर्म देअर वर्क देमसेल्फ. एक्स वाले आपल्याला माहितीये की आळशी असतात खूप, तर ते आपलं काम स्वतः कसं करतील. तर स्टेटमेंट ए जी आहे ती रॉंग आहे. मग थ्योरी वाय जे आहे ते सेल्फ मोटिवेटेड असतात, सगळं काम स्वतः करतात. आणि इथे काय म्हटलंय आपल्या क्वेश्चन मध्ये की थ्योरी वाय एम्प्लॉईज नेव्हर ट्राय टू टेक इनिशिएटिव्ह. म्हणजे ते स्वतःवरून काही नाही करणार, कधीच प्रयत्न नाही करणार काही चांगलं करण्याचं. तर दी स्टेटमेंट ऑल्सो रॉंग आहे. आणि स्टेटमेंट 3 ऑप्शन सी की थ्योरी झेड इज बेस्ड ऑन चायनीज मॅनेजमेंट स्टाईल, तर ही सुद्धा चुकीची आहे. कारण
थ्योरी झेड जी आहे ती जॅपनीज वर बेस्ड आहे, ना की चायनीज वर बेस्ड आहे. ठीक आहे. चायनामध्ये तसंही कोरोनाचं उद्गम झालं होतं, तर इथे काही थ्योरी झेड वाले जाणार नाही, आणि दॅट्स वाय ही जी थ्योरी आहे ती जॅपनीज मॅनेजमेंट स्टाईलवर बेस्ड आहे, थ्योरी झेड. लक्षात ठेवायचा हा पॉइंट. मग क्वेश्चन 11, एज पर ट्राय डायमेन्शनल ग्रीड विच स्टेज लीडर ट्राइज टू फाइंड एरर्स इन अॅक्युरेट वर्क ऑफ सबऑर्डिनेट. म्हणजे असं म्हटलं आहे की जो ट्राय डायमेन्शनल ग्रीड असतो त्याच्यात काय लीडर जो आहे, जर वर्करनी चांगल्यात चांगलंही काम केलं आहे तर त्याच्यात जो आहे तो लीडर चुकीचं काढेल. जर सबऑर्डिनेटनी चांगलं काम केलंय तर लीडर कोणती अशी स्टेज आहे जिथे चुका काढण्याचं काम करेल. तर आपल्याकडे ऑप्शन्स आहे, ए डेलिगेटेड, बी सेपरेटेड, ऑप्शन सी इंटिग्रेटेड आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. तर ट्राय डायमेन्शनल ग्रीड जो होता तो बिल रेडिननी दिला होता. तर बिल रेडिननी सांगितलं की 4 स्टेज, जसे आपले मॅनेजरल ग्रीड होता ना ब्लॅक अँड माउंटेनचा, तसं इथे पण एक ट्राय डायमेन्शनल ग्रीड होता. तर त्याच्यातही 4 स्टेजेस होते वेगळे वेगळे आणि 2 पॅरामीटर्स होते. तर त्याच्यात अशी स्टेज सांगायची आपल्याला की जिथे चांगलं काम केल्यावरही वर्कर जो लीडर आहे तुमच्या कामात चूक काढेल. तर डेलिगेटेड म्हणजे काय, शब्द सांगून राहिला की लीडर काय करेल, सगळी पॉवर ग्रँट करून देईल, ग्रँट पॉवर. ओके. मग त्याच्यानंतर सेपरेटेड, लीडर आणि सबऑर्डिनेटचा काही संबंध नाही. ठीक आहे. म्हणजे हे काही म्हणजे यांचं हे नाही, रिलेशनशिप तर आहे पण अगदीच ट्रान्झॅक्शनल म्हणजे कामापुरतीच संबंध आहे, तर सेपरेटेड हे झालं. मग इंटिग्रेटेड मध्ये काय होईल की लीडर आणि सबऑर्डिनेट जे आहे हे सगळे दोन्ही मिळून एकत्र काम करतील. आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. तर चुका तेव्हाच काढेल ना जेव्हा काही संबंध नाही. तर आपली ऑप्शन बी जी आहे सेपरेटेड, इट इज द राईट आन्सर. ऑप्शन बी इज करेक्ट. आता हा ट्राय डायमेन्शनल ग्रीड आहे जो बिल रेडिननी दिला होता. तर याच्याकडे आपल्याकडे 2 पॅरामीटर्स आहे. जसं आपलं मॅनेजरल ग्रीड मध्ये 2 होते ना, रिलेशनशिप आणि वर्क प्रोडक्शन. तर तसंच इथे मॅनेजरल ग्रीड मध्ये काय होतं, मॅनेजरल ग्रीड मध्ये होतं इथे कन्सर्न फॉर पीपल आणि कन्सर्न फॉर प्रोडक्शन किंवा कन्सर्न फॉर रिझल्ट. तर इथे काय आहे, रिलेशनशिप ओरिएंटेड आणि टास्क ओरिएंटेड असं आहे. हे जे वरची जी हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे हे टास्क ओरिएंटेड आहे. टास्क ओरिएंटेड आणि रिलेशनशिप ओरिएंटेड. तर जी काय म्हणतात जी हे आहे सेपरेटेड आहे, इथे रिलेशनशिप पण लो आहे आणि टास्क पण लो आहे. तर दोन्ही सेपरेटेड आहे, सेपरेट आहे. तर इथे आपला सेपरेटेड स्टाईल वापरण्यात येईल. मग रिलेटेड, रिलेटेड मध्ये जो टास्क ओरिएंटेशन आहे आणि रिलेशनशिप ओरिएंटेशन आहे ते दोन्ही हाय आहे, तर तिथे रिलेशनशिप रिलेटेड होईल. मग इंटिग्रेटेड, इंटिग्रेटेड मध्ये काय आहे की टास्क तर तुमचा हाय आहे पण रिलेशनशिप तर हाय आहे आणि टास्कही हाय आहे. तर इथेही इंटिग्रेटेड बिहेवियर होईल. आणि डेडिकेटेड किंवा डेलिगेटेड म्हणजे की तुम्ही जो आहे आपला टास्क जो आहे तो काम करण्याचा पूर्ण काम दिलाय आणि तुम्ही जो कन्सर्न फॉर टास्क आहे ते सगळं आता लीडरच करतील. सो दिस इज डेलिगेटेड. मग क्वेश्चन नंबर 11 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट फॉर द ऑर्गनायझेशनल बिहेवियर. म्हणजे ऑर्गनायझेशनलशी संबंधित कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे हे आपल्याला सांगायचं. तर आपला ऑप्शन ए आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ मॅनेजमेंट. ठीक आहे. मग ऑप्शन बी आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज अ डिसिप्लिनरी अप्रोच. मग ऑप्शन सी आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियर इन हेल्प्स इन अनालिसिस ऑफ बिहेवियर. आणि ऑप्शन डी आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज गोल ओरिएंटेड. तर आपले जे ऑप्शन्स आहे त्यांना आता आपण समजू. आय होप आपल्याला उत्तर आलं असेल. तर इथे ऑप्शन ए नी काय म्हटलं की ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ मॅनेजमेंट. तर ही स्टेटमेंट जी आहे की ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा मॅनेजमेंटचा एक खूप महत्वाचा पार्ट आहे, तर ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. ए इज ऑप्शन राईट. मग बी मध्ये काय म्हटलंय की ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज अ डिसिप्लिनरी अप्रोच. म्हणजे हे यांचं काय म्हणणं आहे की ऑर्गनायझेशनल बिहेवियर ही सुद्धा एक वेगळीच डिसिप्लिन आहे. तर ही स्टेटमेंट जी आहे ती चुकीची आहे, कारण ऑर्गनायझेशनल बिहेवियर जे आहे ते वेगळ्या वेगळ्या डिसिप्लिनचं कॉम्बिनेशन आहे,
ती काही सेपरेट डिसिप्लिन नाही आहे. ठीक आहे, हे डिसिप्लिन म्हणजे अनुशासनवाला डिसिप्लिन नाही आहे. हे डिसिप्लिन म्हणजे जे ब्रांचेस आहे त्यांना डिसिप्लिन म्हणण्यात येणार. मग ऑप्शन सी, ऑर्गनायझेशनल बिहेवियर हेल्प्स इन अनालिसिस ऑफ बिहेवियर. ठीक आहे, ही पण बरोबर आहे, कारण ऑर्गनायझेशनल बिहेवियर नसलं तर तुम्ही लोकांचं बिहेवियर अनालाइज कसं करणार, हेही बरोबर आहे. आणि ऑप्शन डी काय आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज गोल ओरिएंटेड. ऑप्शन नंबर डी जो आहे ही सुद्धा आपली बरोबर आहे. तर डी, सी आणि ए दीज आर राईट आणि ऑप्शन बी इज इनकरेक्ट. आणि आपल्याला काय विचारलंय की नॉट करेक्ट सांगायचं आहे, तर ऑप्शन बी जो आहे तो तुमचा करेक्ट आन्सर होईल. ठीक आहे, ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज अ डिसिप्लिनरी अप्रोच. ऑर्गनायझेशनल बिहेवियर काही सेपरेट डिसिप्लिन नाहीये, हे या डिसिप्लिन्सचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन 12 पाहू. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2. आता हे पर्सनॅलिटीचा क्वेश्चन आहे. आयडी इज वन ऑफ द, हे वन ऑफ द नाही आहे, हे वन ऑफ द आहे. वन ऑफ द आहे. आयडी इज वन ऑफ द स्टेज ऑफ सायको अनालिटिकल थ्योरी. आणि स्टेटमेंट 2 नी काय म्हटलंय की इन इगो स्टेज अ पर्सन नोज व्हॉट इज राईट आणि व्हॉट इज करेक्ट अँड इनकरेक्ट. तर सिगमंड फ्रूडची एक थ्योरी होती, सायको अनालिटिकल थ्योरी, पर्सनॅलिटीशी संबंधित आहे. तर त्याच्यात त्यांनी 3 स्टेजेस दिले होते, आयडी, इगो आणि सुपर इगो. त्याच्यात स्टेटमेंट 1 नी काय म्हटलंय की आयडी इज वन ऑफ द स्टेज ऑफ सायको अनालिटिकल थ्योरी. तर ही स्टेटमेंट जी आहे स्टेटमेंट 1 ती आपली बरोबर आहे. मग इन इगो स्टेज द पर्सन नोज व्हॉट इज करेक्ट आणि इनकरेक्ट. तर हे जे आहे आयडी स्टेज मध्ये आपल्याला कळत नाही की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, आपण आपल्या हिशोबाने काही करून देतो. पण इगो स्टेट मध्ये आपल्याला कळतं की कोणची जे आहे ते काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे, हे आपल्या इगो स्टेट मध्ये कळतं. तर बोथ द स्टेटमेंट्स 1 and 2 आर करेक्ट. तर याचा आपला ऑप्शन राईट आहे, ऑप्शन ए. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 13. इन विच थ्योरी the concept of LPC scale was introduced. तर यांनी विचारलं आहे की LPC स्केल जी होती ती कोणत्या थ्योरीत आली होती. तर याच्यात आपल्याकडे ऑप्शन सी आहे, सॉरी ऑप्शन ए आहे, अचीवमेंट थ्योरी. ऑप्शन बी फेडलर्स कॉन्टिंजन्सी मॉडेल. ऑप्शन सी सोशल कंडिशनिंग थ्योरी आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. आपल्याला एक छोटीशी हिंट आहे की ही लीडरशिपशी संबंधित आहे. आता तर आपलं उत्तर आलंच पाहिजे. तर आपण ऑप्शन्स पाहून घेऊ. अचीवमेंट थ्योरी. अचीवमेंट थ्योरी बिलकुलच नाही होणार, कारण ही मोटिवेशनची थ्योरी आहे. मॅकलेन अचीवमेंट थ्योरी, नीड अचीवमेंट थ्योरी, हे नाही होणार. मग फेडलर्स कॉन्टिंजन्सी मॉडेल. फेडलर्स कॉन्टिंजन्सी मॉडेल जो आहे तो लीडरशिपशी संबंधित आहे. आणि फ्रेड फिडलर जो होता त्यांनी हे सांगितलं होतं की प्रत्येक सिच्युएशन प्रमाणे लीडरचं जे बिहेवियर आहे ते व्हॅरी करत जाईल. तर ही स्टेटमेंट जी आहे ती ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे, कारण इथेच त्यांनी लीडर LPC म्हणजे लीस्ट प्रिफर्ड कोवर्कर. LPC स्टँड्स फॉर लीस्ट प्रिफर्ड कोवर्कर. ही फुल फॉर्म लक्षात ठेवा, कारण एखाद्या वेळेस फुल फॉर्मच विचारून घेतली, काही भरोसा नाही आहे सेट विभागाचा. तर फ्रेड फिडलरनी हा कन्सेप्ट दिला होता कॉन्टिंजन्सी थ्योरीमध्ये त्याच्या, की LPC स्केल जी आहे ही बिहेवियरला मेजर करण्यासाठी वापरण्यात येते. तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर. आणि ऑप्शन सी जो आहे तो सोशल कंडिशनिंग थ्योरी. सोशल कंडिशनिंग थ्योरी ही कोणी दिली होती? अल्बर्ट बंडुरानी दिली होती सोशल कंडिशनिंग थ्योरी. आणि त्याच्यात काय होतं की ह्युमन जो आहे तो सोसायटीतनं शिकतो हे त्याच्यात सांगण्यात आलं होतं. ठीक आहे, तर आपला करेक्ट आन्सर आहे फेडलर्स कॉन्टिंजन्सी मॉडेल, कारण इथेच LPCचा उदय झाला होता. ठीक आहे, लिस्ट प्रिफर्ड कोवर्कर. मग क्वेश्चन नंबर 14. विच लर्निंग थ्योरी इंडिकेट्स दॅट ह्युमन लर्न्स थ्रू सोसायटी. 1 मिनिटही नाही झाला याच्याबद्दल सांगून, तर हे चुकवू नका प्लीज. तर आपला ऑप्शन्स आहे ऑपरेंट कंडिशनिंग, ऑप्शन बी क्लासिकल कंडिशनिंग, ऑप्शन सी सोशल कंडिशनिंग आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर याचा आपला राईट आन्सर आहे ऑप्शन सी सोशल लर्निंग थ्योरी. आत्ताच सांगितलं सोशल लर्निंग थ्योरी ही अल्बर्ट बंडुरानी दिली होती.
तर अल्बर्ट बंडुराची जी थेoरी होती सोशल लर्निंग, त्याच्यात त्यांनी काय सांगितलं होतं की सोशल लर्निंग जे आहे म्हणजे ह्युमन जो आहे तो सोसायटीत राहून शिकतो. तर दिस इज द मेन क्रक्स ऑफ सोशल लर्निंग थेoरी, आणि ही दिली कोणी होती? अल्बर्ट बंडुरानी दिली होती. ही वरची जी होती क्लासिकल कंडिशनिंग, दॅट वॉज गिवन बाय इव्हॅन पावलोव. आणि ही जी होती ऑपरेंट कंडिशनिंग, हा कोण होता? BF स्किनर. ठीक आहे. आता आपला क्वेश्चन 15, इन विच स्टेज ऑफ ग्रुप फॉर्मेशन द मेंबर्स आर मेड अवेअर अबाउट द रूल्स, टर्म्स अँड कंडिशन्स. म्हणजे कोणती अशी स्टेज आहे ज्याच्यात लोक ग्रुप मेंबर्सला रूल्स, टर्म्स आणि कंडिशन्स बद्दल सांगण्यात येतं. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे. ऑप्शन ए फॉर्मिंग, ऑप्शन बी स्टॉर्मिंग, ऑप्शन सी नॉर्मिंग आणि ऑप्शन डी एडजॉर्निंग. तर इथे आपला राईट आन्सर आहे ऑप्शन ए फॉर्मिंग. कारण जेव्हा ग्रुप फॉर्म होईल तेव्हाच तुम्ही सांगून द्याल ना, की ग्रुप मध्ये गेल्यावर काम करताना डायरेक्ट सांगाल की आमचा रूल असा आहे, आमच्या कंडिशन्स वर असं असं करायचं आहे. तर हे आपण कोणत्या स्टेजवर सांगू? हे आपण सांगू फॉर्मिंग स्टेजमध्ये. तर ऑप्शन ए इज द राईट आन्सर. फॉर्मिंग स्टेजमध्ये हे सांगण्यात येतं. बाकी स्टॉर्मिंग जी आहे ती सेकंड स्टेज असते, नॉर्मिंग जी आहे ती सेकंड स्टेज असते, आणि स्टॉर्मिंग जी आहे ती थर्ड स्टेज असते. ही आपली डायग्राम आहे. तर सॉरी, याच्यात फॉर्मिंग, स्टॉर्मिंग, नॉर्मिंग, परफॉर्मिंग आणि एडजॉर्निंग हे आपला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. तर फॉर्मिंग मध्ये काय होतं की फॉर्मिंग मध्ये आपल्याला ग्रुपच्या रूल्स, फॉर्मॅलिटीज बद्दल कळवण्यात येतं. मग स्टॉर्मिंग मध्ये काय होतं की मेंबर स्टार्ट टू कम्युनिकेट, म्हणजे लोक एक दुसऱ्याशी बोलतात, त्यांची फिलिंग, त्यांचे व्ह्यू सांगतात. मग इंडिव्हिज्युअली जो आहे तो त्या ग्रुपचा पार्ट बनतो, आणि कधी कधी तो रेजिस्ट, आपला कंट्रोलही दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे आहे हे स्टॉर्मिंग स्टेज मध्ये होतं. मग नॉर्मिंग स्टेज, नॉर्मिंग स्टेज मध्ये काय होतं की लोक असं समजतात की ते ग्रुपचा पार्ट आहे, आणि ते काय रिअलाइज करतात की ते म्हणजे जो वर्क, ज्या उद्देशाने ग्रुप बनला आहे त्या उद्देशाला ते अचीव करू शकतील, आणि दुसऱ्याच्या व्ह्यू पॉइंट्सला सुद्धा ते एक्सेप्ट करतात. मग ऑप्शन डी, पॉइंट डी परफॉर्मिंग. परफॉर्मिंग स्टेज मध्ये काय होतं की परफॉर्मिंग स्टेज जे आहे तो शब्दच सांगतोय की लोक जे आहे ते एकमेकावर ट्रस्ट करतात, सगळे मिळून जे आहे ते आपलं काम करतात, आणि वर्क जो असतो तो फ्लेक्झिबल असतो. आणि द की हायरार्की ॲज अ लिटिल इन्फॉर्मन्स, मग कोण कोणत्या लेवलवर आहे याला काही फारसा महत्व उरत नाही. आणि एडजॉर्निंग, एडजॉर्निंग म्हणजे काम खतम, ग्रुप खतम. ठीक आहे. खतम म्हणजे लोक सोडून चालले जातील, खतम म्हणजे मरून नाही जाणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. तर याच्यात काय म्हटलं की द टीम कंडक्ट्स अन असेसमेंट ऑफ द इयर अँड इम्प्लिमेंट्स अ प्लॅन फॉर ट्रान्सफॉर्मिंग द फॉर ट्रान्सफॉर्मिंग रोल्स अँड रिकॉग्नायझिंग मेंबर्स कॉन्ट्रीब्युशन. तर याच्यात मेन तर उद्देश असतो की काम झालं, आता चला बाय. पण इथे काय करण्यात येतं की तुम्ही काम, तुम्ही ज्या ग्रुपचा वर्क आहे तो कसा इम्प्लिमेंट केलं हे सुद्धा इव्हॅल्युएट करण्यात येतं. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 16, डॅश इज द पायोनियर ऑफ ट्रान्झॅक्शनल लीडरशिप स्टाईल. तर आपल्याला सांगायचं की ट्रान्झॅक्शनल लीडरशिप स्टाईल कोणी दिला होता? तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे फिलिप कोटलर, ऑप्शन बी मॅक्स वेबर, ऑप्शन सी जेरमी बेंथम आणि ऑप्शन डी कर्ट लेविन. आपल्या ओबीच्या लिडरशिपच्या व्हिडिओत मी तुम्हाला ट्रान्झॅक्शनल आणि ट्रान्सफॉर्मेशनलचा डिफरन्स सांगितला होता. तर तिथे आपण हे डिस्कस केलं होतं. जर आपल्याला लक्षात असेल तर आपण हे करू शकता, म्हणजे उत्तर देऊ शकता याच्या बरोबर. तर फिलिप कोटलर हे मार्केटिंग वाला हा इथे काय करून राहिला? तर ऑप्शन ए तर आपला कुठल्याही हलतीत नाही होणार. मग ऑप्शन सी जर्मी बेंथम, हा नाटक लिहिलेला माणूस आहे, हा पण नाही येणार. मग कर्ट लेविन, याचा कुठे ना कुठे संबंध आहे लिडरशिपशी, पण हा पण इथे बसत नाही. तर आपला जो करेक्ट आन्सर आहे दॅट इज ऑप्शन बी मॅक्स वेबर. मॅक्स वेबरने ट्रान्झॅक्शनल लिडरशिप बद्दल म्हटलं होतं. तर ट्रान्झॅक्शनल लिडरशिप म्हणजे काय आहे की ट्रान्झॅक्शनल लिडरशिप इज बेसिकली की जो लीडर आहे त्याला फक्त तुम्ही लीडर आणि सबऑर्डिनेटचं इंट्रॅक्शन जे आहे ते फक्त कामापुरतं राहील,
आणि इथे थोडंसं स्ट्रिक्टनेस राहील. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं की फक्त कामापुरतं इंट्रॅक्शन होईल आणि लीडर जो आहे तो थोडं आगाऊसारखा वागू शकतो. तर मॅक्स वेबरनी हे ट्रान्झॅक्शनल. अजून एक असतो ट्रान्सफॉर्मेशनल. तर ट्रान्सफॉर्मेशनल मध्ये काय होतं की लीडर जो आहे तो आपल्या सबऑर्डिनेटच्या व्यवहार करण्याच्या पद्धतीला बदलू शकतो. ठीक आहे, तर ट्रान्झॅक्शनल आणि ट्रान्सफॉर्मेशनल मध्ये आपल्याला अंतर कळलं असेल. तर हे कोणी दिलं होतं? ट्रान्झॅक्शनल मॅक्स वेबरनी दिलं होतं. आता क्वेश्चन 17, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. आपल्याला सांगायचं आहे की कोणते स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. तर टाइप ए पर्सनॅलिटी आर रिफ्लेक्टिव्ह इन नेचर. मग ऑप्शन बी आहे टाइप बी पर्सनॅलिटी आर नॉट कॉम्पिटिटिव्ह इन नेचर. आणि ऑप्शन सी आहे टाइप बी पर्सनॅलिटी आर मल्टीटास्किंग. आणि ऑप्शन डी आहे टाइप ए पर्सनॅलिटी आर पेसिमिस्टिक इन नेचर. तर आपल्याला सांगायचं की इनकरेक्ट कोणची आहे. सॉरी, इथे क्वेश्चन फ्रेम करण्यात चुकला आहे. इथे आपल्याला सांगायचं की आर नॉट इनकरेक्ट, म्हणजे कोणची इनकरेक्ट नाही आहे हे आपल्याला सांगायचं. टाइप ए टाइप बी पर्सनॅलिटी बद्दल आपण ऐकलं असेल. तर ही जी स्टेटमेंट आहे टाइप ए पर्सनॅलिटी जी आहे ती रिफ्लेक्टिव्ह इन नेचर, ही स्टेटमेंट आपली चुकीची आहे. कारण हे जे आहे हे लोक खूप सिरियस असतात टाइप ए वाले, रिफ्लेक्टिव्ह नसतात. मग टाइप बी पर्सनॅलिटी आर नॉट कॉम्पिटिटिव्ह इन नेचर, यांना काही करायचं नसतं. पण टाइप ए वाले कॉम्पिटिटिव्ह असतात, बी वाले कॉम्पिटिटिव्ह नसतात. तर ही स्टेटमेंट जी आहे ही आपली करेक्ट होऊन जाईल. मग ऑप्शन सी टाइप बी पर्सनॅलिटी आर मल्टीटास्किंग, हे जे आशीच असतात ते मल्टीटास्किंग कुठून करणार, ही पण चुकीची आहे. आणि टाइप ए पर्सनॅलिटी आर पेसिमिस्टिक इन नेचर, हे लोक ऑप्टिमिस्टिक असतात ना की पेसिमिस्टिक असतात. टाइप ए आर ऑप्टिमिस्टिक इन नेचर. ते डी ऑप्शन हियर द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, तर आता आपण टाइप ए अँड टाइप बी चा डिफरन्स पाहून घेऊ. महत्वाचा आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी. तर हे टाइप ए वाले काय असतात, कॉम्पिटिटिव्ह असतात, आणि बी वाले जे असतात ते रिलॅक्स असतात. मग टाइप ए वाल्यांना अँगर्ड इझिली, म्हणजे खूप लवकर संताप येतो, आणि हे काय असतात इझी, चालू द्या. मग ऑप्शन पॉइंट सी जो थर्ड पॉइंट आहे फील प्रेशर, म्हणजे हे टेन्शन खूप घेतात टाइप ए वाले. आणि टाइप बी जे आहे ते लिव्ह एट लोअर स्ट्रेस लेवल, म्हणजे काही टेन्शन नाही, फारच क्वचित टेन्शन घेतात ते. मग इम्पेशन्स, टाइप ए वाले जे असतात ते इम्पेशंट असतात, म्हणजे त्यांनी धैर्य ठेवणं होत नाही. आणि जे हे आहे टाइप बी, तर ते काय करतात, एन्जॉय अचीवमेंट बट विल नॉट स्ट्रेस ओव्हर अ लॉस. म्हणजे यांचं कसं आहे की जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, यांचं ते गाणं आहे ना, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. यांचं असं आहे की जे मिळालं त्यांना आपण मुकद्दर समजून घेतलं, जे मिळालं ठीक आहे, आनंद आहे, पण जे गेलं त्याचा काही त्यांना दुःख नाही आहे. ठीक आहे. आणि ऑप्शन पॉइंट 5 काय, लिव्ह ॲट हायेस्ट स्ट्रेस लेवल, यांना फार टेन्शन वाले आहे यार हे टाइप ए वाले. आणि हे काय अदर ऑफन क्रिएटिव्ह, म्हणजे हे काय टाइप बी वाले थोडे क्रिएटिव्ह असतात. मग टाइम कॉन्शियस असतात टाइप ए वाले, आणि हे लोक रिफ्लेक्टिव्ह असतात. ठीक आहे. मग यांनी काय म्हटलं की ड्रिव्हन बाय द नीड टू सक्सीड, म्हणजे यांना काय असतं की कुठल्याही हालतीत सक्सेसफुल व्हायचं असतं. आणि टाइप बी मध्ये काय असतात की ट्रेन टू वर्क स्टेडीली, म्हणजे ते स्थायी राहून काम करत राहतात आपलं. मग सेकंड लास्ट पॉइंट काय याचं की ऑफन एन्जॉय बिईंग इन कंट्रोल अँड बिईंग सक्सेसफुल, म्हणजे ते स्वतः जोपर्यंत आपली सक्सेसफुल मिळेल तोपर्यंत ते एन्जॉय करतात आणि स्वतःवर कंट्रोलही ठेवतात. पण हे जे आहे टाइप बी वाले, तर ते नॉट हायली कॉम्पिटिटिव्ह, म्हणजे त्यांना कॉम्पिटिटिव्ह शी काही घेणं देणं नसतं. आणि लास्ट पॉइंट काय आहे टाइप बी मध्ये की ऑफन फाइंड एम्प्लॉयमेंट मीडिएटिंग इन द आर्ट्स, म्हणजे यांना काय असतं की हे रोजगार शोधतात आणि आपल्या हिशोबाने काम करतात. तर कॉमेंट सेक्शन मध्ये एकदा सांगाल की आपण कोणत्या पर्सनॅलिटी मध्ये येतो, टाइप ए की टाइप बी. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. हे आपलं आधी झालेलं आहे, तर याचा आन्सर आहे पॉइंट बी, टाइम ऑप्शन बी, टाइप बी आर नॉट कॉम्पिटिटिव्ह इन नेचर. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. विच ऑफ द फॉलोइंग स्टडीज और थ्योरीज डज नॉट बिलॉंग टू बिहेवियरल ग्रुप.
म्हणजे याच्यात आपल्याला सांगायचं आहे की कोणती अशी स्टडी आहे, थ्योरी आहे, लिडरशिपचाच क्वेश्चन आहे हा, की जी बिहेवियरल स्टडीज मध्ये नाही आहेत. तर मिशिगन स्टडीज जी आहे, मिशिगन स्टडी, लोवा स्टडीज, मॅनेजरल ग्रीड आणि नन ऑफ द अबव. आय होप आपल्याला जमलं असेल. तर या तिन्ही जे आहे ऑप्शन ए बी सी या सगळ्या बिहेवियरलच्या थ्योरीज आहे. आणि आपल्याला काय विचारलंय, बिहेवियरलची कोणची नाही आहे. तर नन ऑफ द अबाव इज द करेक्ट आन्सर. कारण मिशिगन स्टडीज जी होती तर रेन्सिस लिकार्टनी केली होती. मग लोवा स्टडीज जी होती ती कर्ट लेविननी केली होती. आणि मॅनेजरल ग्रीड माहितच आहे, मागे आपण एका क्वेश्चन मध्ये पाहिलंय, ब्लेक अँड माउंटेनचा मॅनेजरल ग्रीड होता. तर या तिघांचं जे आहे ते लिडरशिपच्या बिहेवियरल ऍस्पेक्टशी खूप गैरसंबंध तर नाही, खूप घोर जास्त संबंध होता बिहेवियरची. सो दीज ऑल थ्री आर बिहेवियरल थ्योरीज. ठीक आहे. मिशिगन मध्ये काय होतं की जॉब सेंटर्ड आणि एम्प्लॉई सेंटर्ड असं दोन पॅरामीटर्स होते. मग लोवा स्टडीज कर्ट लेविननी केलं होतं. तर याच्यात त्यांनी आपले 3 स्टाईल जे आपण नेहमी वाचतो, एडीएल, ऑटोक्रॅटिक, डेमोक्रॅटिक आणि लेस्पियर, त्याच्याबद्दल बोललं होतं. आणि मॅनेजरियल ग्रीड हे तर आपण पाहिलंय की वेगळे वेगळे आपले पॉइंट्स होते. आणि कन्सर्न फॉर पीपल, कन्सर्न फॉर प्रोडक्शन किंवा रिझल्ट, हे 2 पॅरामीटर्स होते. ठीक आहे. असे थेवरीज मध्ये खूप जास्ती पार्ट नाही करायचं, पण यांचे पॅरामीटर्स वगैरे, पॉइंट्स वगैरे लक्षात ठेवायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणी दिली होती. ठीक आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हु डिक्लेअर्ड द लेस्पेयर स्टाईल ऑफ लिडरशिप ॲज वर्स्ट स्टाईल. म्हणजे कोणी म्हटलं की लेस्पेयर स्टाईल जो आहे लिडरशिपचा तो खूप वर्स्ट असतो. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे जाने माउंटेन, मग ऑप्शन बी आहे सिगमेंट फ्रूड, आणि ऑप्शन सी आहे कर्ट लेविन, आणि ऑप्शन डी आहे एडवर्ड थॉर्नडाइक. तर आपले जे ऑप्शन बी आणि डी आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. कारण हे जे आहे सिगमेंट फ्रूड आणि थॉर्नडाइक हे यांचा लिडरशिपशी दूरपर्यंत काही संबंध नाहीये. कारण सिगमेंट फ्रूड जो होता तो पर्सनॅलिटीशी संबंध होता त्यांचा. आणि जो एडवर्ड थॉर्नडाइक होता, एडवर्ड थॉर्नडाइकनी काय दिलं होतं, कॉग्नेटिव्ह लर्निंग थ्योरी दिली होती. तर ऑप्शन ए जो आहे, ऑप्शन ए जाने माउंटेन, याचं तर आपण नाव वाचूनच राहिलो जेव्हा पण आपण लिडरशिप बद्दल, तर मॅनेजरियल ग्रीड होतं. यांनी असं काही नाही म्हटलं. पण ऑप्शन सी जो आहे कर्ट लेविन, कर्ट लेविननी काय सांगितलं की लिडरशिप जो आहे तो वर्स्ट स्टाईल आहे. कारण यांनी काय काय म्हटलं की 3 गोष्टी सांगितल्या यांनी, की जो लेसफेअर आहे, शॉर्ट मध्ये लिहितोय मी थोडं, तर लेसफेअर जो आहे तो काय वर्स्ट स्टाईल आहे. आणि जर तुमचं काम क्वांटिटीशी संबंधित आहे तर तुम्ही काय वापराल, ऑटोक्रॅटिक वापराल. ऑटोक्रॅटिक लिडरशिप यूज कराल जेव्हा क्वांटिटी बद्दल कन्सर्न आहे. पण जेव्हा क्वालिटी बद्दल आहे, क्वालिटी जेव्हा तुमचा कन्सर्न आहे, तेव्हा आपण डेमोक्रॅटिक वापरू. डेमोक्रॅटिक स्टाईल तेव्हा वापरण्यात येईल जेव्हा आपलं क्वालिटी फोकस आहे. कारण डेमोक्रॅटिक क्वालिटी मध्ये काय होईल की आपल्याला वेगळे वेगळे आपले सबऑर्डिनेट जे आहे, आपले टीम मेंबर जे आहे, त्यांचा आपल्याला ओपिनियन मिळेल की सर असं क्वालिटी आपण अजून एनहान्स करू शकतो. तर त्याच्यात आपण डेमोक्रॅटिक वापरू. पण क्वांटिटी म्हणजे काय की इतक्या युनिट्स तुला प्रोड्यूस करायची आहे, तर त्याच्यात तर तुम्हाला अथॉरिटी राहिल्याशिवाय काही, कडक राहिल्याशिवाय काही पर्याय नाही ना. कारण जर तुम्ही सांगणार नाही तर तुमचं आरामात प्रोडक्शन चालेल. तर म्हणून इथे ऑटोक्रॅटिक लिडरशिप वापरण्यात, क्वांटिटीमध्ये. क्वालिटीमध्ये डेमोक्रॅटिक, आणि जी लेस फेअर आहे ही सगळ्यात वर्स्ट स्टाईल आहे. हे तिन्ही जे पॉइंट्स आहे हे कर्ट लेविनचे आहे. कुठे कुठे आहे, लोवा स्टडीजचे पॉइंट आहे. ठीक आहे, युनिव्हर्सिटी ऑफ लोवा. आता आजचा लास्ट क्वेश्चन, स्टेटमेंट 1 आणि 2. इन केस ऑफ क्वांटिटेटिव्ह स्टाईल वर्क, क्वांटिटेटिव्ह वर्क, लीडर शुड अडॉप्ट ऑटोक्रॅटिक स्टाईल. आणि स्टेटमेंट 2 आहे, जॉब डिससॅटिस्फॅक्शन विल रिड्यूस ॲज पर इम्प्रुव्हमेंट इन हायजीन फॅक्टर्स. आतापर्यंत जे डिस्कशन झालं त्याच्यात या दोन्ही स्टेटमेंटचा जिकर झालेला आहे. तर आपण जर व्हिडिओ लक्ष देऊन ऐकला असेल तर याचं उत्तर आपलं सेकंड्स मध्ये येईल.
एवढी मी गॅरंटी देतो की आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे 100% कॉन्सन्ट्रेट करून ऐकला असेल ते याचं उत्तर तुम्हाला आलं असेल आणि तुमचं उत्तर बरोबरही निघालं असेल. चला मी पटकन सांगून देतो. तर याच्यात स्टेटमेंट काय म्हटलं की इन केस ऑफ क्वांटिटेटिव्ह वर्क लीडर शुड अडॉप्ट ऑटोक्रॅटिक स्टाईल. हे पहा इथे सांगितलं ना मी, क्वांटिटेटिव्ह असेल तर ऑटोक्रॅटिक स्टाईल वापरण्यात येईल. मग स्टेटमेंट 2, जॉब डिससॅटिस्फॅक्शन विल रिड्यूस ॲज पर इम्प्रूव्हमेंट इन वर्किंग इन हायजीन फॅक्टर्स. हे पहा इथे आपल्याला म्हटलंय ना की हायजीन फॅक्टर जो आहे तो आपल्याला आपण जर हायजीन फॅक्टरला इम्प्रूव्ह केलं तर आपला वर्क जॉब डिससॅटिस्फॅक्शन जो आहे तो कमी होईल. ही जी लाईन आहे, सॉरी ही वाली मधली जी सेंटर पॉइंट आहे, तर इथे आपल्याला म्हटलं ना की इम्प्रूव्हिंग इन हायजीन फॅक्टर डिक्रीज द जॉब सॅटिस्फॅक्शन, तर त्यालाच आपल्याला वेगळ्या शब्दांमध्ये स्टेटमेंट म्हणून दिले. तर इथे आपला ऑप्शन आहे बोथ स्टेटमेंट ए and 1 and 2 आर करेक्ट आन्सर. तर ऑप्शन ए इज द राईट आन्सर. आता हा 21वा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग थ्योरी इज कॉन्टेंट थ्योरी ऑफ मोटिवेशन. तर हे आपल्याला सांगायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये. आय होप आजची मॉक टेस्ट आपल्याला आवडली असेल. कॉमेंट सेक्शन मध्ये आपण सांगा की ही मॉक टेस्ट कशी वाटली आपल्याला, आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून द्या. तुमचा एक लाईक आम्हाला भरपूर मोटिवेट करतो की आपल्यासाठी आपण नवीन नवीन गोष्टी आणत राहील. थँक्यू, बाय.